नमस्कार मित्रांनो मी आपला मनोहर पाटील। महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजना 2023 साली नवीन जन्माला आलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी ही लेक लाडकी योजना राबवण्यात आलेली होती व त्याची अंमलबजावणी देखील चांगल्या प्रकारे होत आहे। 2024-25 मध्ये त्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी 3,80,00,000 रुपये एवढा निधी मंजूर केलेला होता। त्याच्यानंतर 2025 व 26 म्हणजे या वर्षी ती रक्कम 5 पटीने वाढून 16,08,00,000 एवढी झालेली आहे। तर तो निधी केव्हा वाटप होणार आहे याचा GR हा गव्हर्नमेंटने दिलेला आहे व ज्या मुलींनी लेक लाडकी योजनेला फॉर्म भरला असेल तर त्यांना त्यांच्या खात्यावर आता रक्कम जमा होणार आहे। त्यासाठी तुमचे अकाउंट जर बंद असेल तर KYC करून त्याला चालू करा किंवा आपल्या नजीकच्या ब्रांचला जाऊन त्याची KYC करून ते खाते चालू ठेवा व चेक करून घ्या की तुम्हाला लेक लाडकी योजनेची जी रक्कम आहे ती मिळाली आहे की नाही आहे। तर मित्रांनो चला आपण पूर्ण GR चा अभ्यास करूया। नमस्कार मित्रांनो, स्क्रीनवर आल्यानंतर तुमच्या समोर लेक लाडकी योजनेअंतर्गत निधी वितरण करण्याचा जो GR आहे मी त्याचा पूर्ण अभ्यास तुम्हाला करून दाखवणार आहे। तर तो पहिल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने लेक लाडकी योजनेला जे राज्यामध्ये मुली जन्माला आलेल्या आहेत त्यांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी लेक लाडकी योजना ही सुरू केलेली होती। त्याचप्रमाणे 24-25 या वर्षात त्यांनी 3,80,00,000 एवढा निधी हा वितरित केलेला होता आणि आता 2025-26 या वर्षी त्या रकमेमध्ये कमीत कमी 5 ते 6 पट ही वाढ होऊन गेलेली आहे व या वर्षी त्यांनी 16,08,00,000 एवढा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्यासाठी तो निधी वितरित करण्याचा GR देखील हा पास झालेला आहे। म्हणून मित्रांनो, ज्या लाडकी बहिणींनी त्यांच्या मुलींचा 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्या अकाउंटला पैसे येतील, त्यांनी ते अकाउंट बंद असेल तर चालू करून घ्या KYC वगैरे करून आणि ते खाते जे ते चालू करा म्हणजे जेणेकरून जी येणारी रक्कम आहे तिला कोणत्याही प्रकारची अडचण यायला नको व तुमच्या जवळच्या नजीकच्या ब्रांचमध्ये जाऊन तुमची रक्कम आली याची दक्षता किंवा तुमची रक्कम आली आहे हे चेक करून घेणे गरजेचे आहे। असेच व्हिडिओ व असेच अपडेट मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल मनोहर मराठी YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।